आणि ते तुम्ही मग तुमच्या बाबतीतली ह्या अगोदरची मला अजून एक अभिमानास्पद घटना वाटते आणि मी तुमच्याकडे आकर्षित व्हायचं म्हणजे मौर्यांकडे आकर्षित व्हायचं काम केलं ते का. बहमनी साम्राज्याच्या काळामध्ये मलिकुत्तुजार त्याला असं वाटलं की आपण कोकणच्या भूमीवरती आक्रमण करू, तो पादाक्रांत करू, जिंकून घेऊ, आणि त्याने ते आक्रमण केलं. उत्तर कोकणाच्या सुरुवातीला असलेल्या शिर्क्यांवरती ते आक्रमण केलं. त्या काळात तुमची सत्ता थोडीशी आतल्या बाजूला आहे. शिर्के रायरीच्या परिसरात, शेठान परिसरात आहे, आणि तिथे आक्रमण केल्यानंतर शिर्क्यांनी त्यांना कडवी झुंज दिली, पण ते अपुरे पडले. पण शिर्क्यांनी आपला प्रयत्न सोडला नाही. त्यांनी एकच गोष्ट केली की मलिकुत्तुजारला त्याच्या समोर काही गोष्टी ठेवल्या. या यवनी आक्रमणाचा एकच ध्येय असायचं की आक्रमण केलं की धर्मांतर. शिर्क्यांना त्यांनी धर्मांतरित व्हायला सांगितलं. शिर्क्यांनी डाव टाकला की मी एकटा धर्मांतरित झालो तर सगळा समाज माझा अपमान करेल. आमचे जे गोत्रबंधू आहेत विशाळगडचे मोरे, त्यांनाही तुम्ही धर्मांतरित करा. आता शिर्क्यांची भूमिका वाईट नाहीये, ते डावपेच आहेत. त्यांनी असं म्हटल्यानंतर मलिकुत्तुजारला अजून हाव सुटली. शिर्क्यांना आपण हरवले तर मोरे काय, त्यांनाही सहज जिंकून घेऊ. आणि त्याचा हा अति आत्मविश्वास त्याला नडला. शिर्क्यांनी तोपर्यंत आपल्या गोत्रबंधूंकडे निरोप पाठवले. विशाळगडवर असलेल्या शंकरराय मोरे, मला खरोखर त्यांचा अभिमान आहे की त्यांनी त्या काळात जे काही कार्य केलंय ते विचारण्यासारखंच आहे, विचार करण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे. त्यांच्यापर्यंत ते निरोप गेले. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कोकणातल्या वाटेने त्यांना घेऊन या, आणि शिर्क्यांनी ती कामगिरी पूर्ण केली. आता मलिकुत्तुजारचं संपूर्ण सैन्य, मलिकुत्तुजार स्वतः त्या वाटेने निघाला. पाठीमागे शिर्के, आणि पुढे त्याला कल्पना नाहीये शंकरराय मोरे. हे शंकरराय मोरे यांनी हे जे युद्ध खेळलंय हे तुम्हा आम्हाला नवीन नाहीये. कारण ज्या द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींच्या अंगावर शेला टाकून कालयवनाला फसवलं आणि त्याचा नाश केला, या पद्धतीलाच गनिमी कावा म्हणतात. आणि तो गनिमी कावा शंकरराय मोऱ्यांनी पहिल्यांदा वापरला, ज्याचा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या युद्धात वापर केलाय. त्याचं मूळ मुचकुंद ऋषी आणि कालयवनाच्या त्या लढाईत, भगवान श्रीकृष्णाने शिकवलेली त्या कृष्ण नीतीत आणि शंकरराय मोऱ्याने वापरलेल्या त्या युद्ध नीतीत होतं. आणि ते युद्ध झाल्यानंतर मलिकुत्तुजार आणि त्याच्या संपूर्ण सैन्याची जी काही धूळदाण झाली, त्याच्यानंतर कोणत्याही यवनी सत्तेला कोकणात उतरण्याचं धाडस झालं नाही. हे मोऱ्यांचं श्रेय आहे. तुमची जमात, तुमचा जमाव, तुमची लोक, लढवय्या, राजश किंवा शास्त्रतेज जे काही दाखवतायत ते प्रत्येक पिढीमध्ये त्यांनी विदित केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. त्या लढाईनंतर साहजिकच जे काही घडलं त्याच्यानंतर कोकणातल्या जावळीतल्या या मोऱ्यांना धक्का द्यायला पुढे कोणी येत नव्हतं. आणि म्हणून विजापूरच्या लोकांकडनं फक्त संदेश आले, तुम्ही त्यांना आपल्या पूर्वजांबद्दलची खात्री दिली आणि त्यांनी तुम्हाला मोठेपणा दाखवत मोरचेलाचा आणि मान दाखवला. पण प्रत्यक्षात आदिलशहाला तेच हवं होतं की परस्पर मोरे आपले अंकित बनून तिथे राज्य करतायत. सुंठी वाचून खोकला गेला. आपल्याला जावळीत उतरायला नको, आपल्याला कोकणात जायला नको, आपलं मलिकुत्तुजार व्हायला नको, आणि जावळीच्या मोऱ्यांचं अस्तित्व मान्य केलं.
दुर्दैवाने इतिहासाच्या पानांनी ह्याच गोष्टी घेतल्या आणि पुढच्या काळातल्या लोकांनी फक्त तेवढ्याच उचलून धरल्या आणि त्याचाच फक्त अभिमान बाळगला की आम्हाला राजे किताब कोणी दिला, आम्हाला मोर्चेलाचा मान कोणी दिला. आदिलशहा तुम्हाला मान देणारा कोण हो? 2000 वर्षापासून तुमचं घराणं जर उत्तर कोकणात आहे, शास्त्रते जपण्यासाठी तुम्ही राजसत्ता सोडून नवीन राजसत्ता निर्माण करायला येत आहे. तुम्ही उत्तर कोकणावर राज्य करताय, नाविक सत्ता स्थापन करताय. तुम्ही इकडच्या राज्यकर्त्यांची सामावून घेत महाराष्ट्राच्या एका भूमीला संरक्षित करताय. तुम्ही स्वयंभू आहात व तुम्हाला गरज नाहीये कोणाकडनं पद मिळवण्याची. आणि तेव्हाही आणि आत्ताही इथे तुमचं राज्य स्थापन झालं, 7 घराणी झाली, संघ राज्य पद्धत अस्तित्वात आली, युनायटेड स्टेट्स ऑफ जावळीचा उदय झाला आणि त्यानंतरच्या काळात पुढे आपल्याला तुमच्या 8 पिढ्या त्या अनुषंगाने राज्य करताना दिसत आहेत. पहिले चंद्रराव त्यांनी आपलं राज्य स्थापन केल्यानंतर साहजिकच त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये चयाजीराव, भिकाजीराव, शोधाजीराव, एसाजीराव, गोदाजीराव, बाळाजीराव अशा या पिढ्या आहेत. प्रत्येक पिढीचा जरी कालखंड 20 वर्षाचा घेतला तरी 7-8 पिढ्यांमधलं 140-160 वर्ष तुमचं संघ राज्य जावळीमध्ये अस्तित्वात असलेलं दिसून येतं. बाळाजीराव हे मोरे झाले. त्यांचे पुत्र म्हणजे दौलतराव. जेथे चित्रे शकावलीमध्ये एक नोंद आहे. चित्रे घराणं हे सीकेपी समाजातलंच. पोलादपूर येथील बाळाजी आवजी चिटणीस हे मूळचे चित्रेच आणि लेखन भार सांभाळणारी ही सकेपी जमात. त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्र पोलादपूरला भरपूर आहेत. त्यांच्या शकावलीमध्ये एक नोंद आहे की बाळाजी मोरे यांचं राज्य किंवा मौर्यांचं राज्य 1644 पर्यंत अस्तित्वात आहे. म्हणजे तिथे तो पुरावा मिळतोय. 1644-45 पर्यंत बाळाजीराव होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार दौलतराव हे चंद्रराव झाले. पण त्यांचा अकाली मृत्यू, कदाचित लग्नाच्या अगोदरच मृत्यू झालाय, कारण त्यांच्या पत्नीचाही उल्लेख आलेला नाहीये इतिहासात कुठे. आणि ते निपुत्रिक म्हणजे पुत्र नाही, वारस नाही. आणि त्या मृत्यूमुळेच मोर्यांच्या घराण्यातल्या पुढच्या एका वादाला आपल्याला पुढे आलेला दिसतोय की दौलतरावांच्या मातोश्री बाळाजीरावांच्या पत्नी माणकाई यांनी शिवथरच्या यशवंतराव यांच्या घराण्यातल्या मुलाला दत्तक घेतलं. इथे थोडीशी गडबड झाली. मौर्य कुळ तिथपर्यंत एकसंघ आहे. खर तर राव मराठे असो किंवा मराठे असो किंवा महाराष्ट्रातले लोक असो, आपल्याला आपापसात भांडण्याची वृत्ती आहे. तो शाप आहे. आपल्या मनोवृत्तीला खेकड्याची प्रवृत्ती म्हटलं जातंय. पण मोरे तोपर्यंत त्याचं उदाहरण होते जोपर्यंत ते संघराज्य चालवत होते. पण ज्या क्षणी हे दत्तक विधान झालं त्यावेळेला काहीतरी गडबड झाली. कदाचित त्या यशवंतराव त्या व्यक्तीच्या अनुषंगाने मी बोलते, मी घराण्याच्या अनुषंगाने बोलत नाहीये, मी अभ्यासक म्हणून बोलते. कदाचित त्या यशवंतरावांची तेवढी क्षमता नसावी हे इतर मोऱ्यांना ठाऊक असावं म्हणून त्यांचा विरोध असेल. किंवा या घराण्याला हे देणं योग्य नाहीये, त्याच्यापेक्षा कर्तृत्ववान मोरे दुसऱ्या घराण्यात आहेत, त्यांच्याकडे तो वारस जावा असंही वाटत असेल. जे काही झालं असेल ते मला त्याच्यात पडायचं नाहीये, कारण तो मोऱ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. इथे तुमचा संबंध आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने, म्हणजे अर्थात त्यावेळेला शिवाजी राजे म्हणून ते आहेत, छत्रपती बिरुद प्राप्त झालेलं नाही. शिवाजी महाराजांनी म्हणजे 1641-42 मध्ये ते पुण्यात आले. 1646-47 मध्ये राजगडाच्या परिसरामध्ये राज्य स्थापनेची सुरुवात झाली. 48 मध्ये पुरंदरचं फतेखानाचं पहिलं युद्ध झालं. किल्ले
राजगडावर, ज्याला मुरुम देवगड म्हणतात, त्या ठिकाणी महाराजांची राजधानी स्थापन झाली आणि मग त्यांनी चहू अंगाला पाहायचं काम केलं. शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो काळाच्या पुढे पाहणार आहे, दूरदृष्टीचा आहे. त्यांना एका ठराविक मर्यादेपुरता राज्य करायचं नाहीये किंवा शिवाजी महाराजांकडे मौर्यांसारखा असा घराण्याचा फार मोठा वारसा नव्हता की आपण तेवढं सांभाळून राहावं. शिवाजी महाराजांचे हे विचार त्यांच्या घराण्यातल्या पुरुषांपेक्षाही थोडेसे वेगळे होते. ते होते स्वराज्याचे. आणि हे स्वराज्य म्हणजे काय, तर ज्यामध्ये स्वतंत्रता आहे, स्वतःच्या तंत्राने कारभार करता येतो, पण स्वैराचार नको. शिवाजी महाराजांनी त्या काळात महाराष्ट्राच्या भौगोलिक घडामोडींचा अभ्यास केलाय, राजकीय गोष्टींचा. राज्यकर्त्याला माहिती आहे 1664 साली ज्या वेळेला सिंधुदुर्ग बांधला, त्या शिवलंकेला भेट दिल्यावर ते म्हणतायत 84 बंदरी ऐसा जागा नाही, 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य ठरेल. असं म्हणणारे हे राज्यकर्ते म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवरची 84 बंदरं कोणती याची त्यांना माहिती आहे. आता एवढी भौगोलिक बारीक सारीक माहिती असणाऱ्या शिवाजी महाराजांना मौर्य घराण्याबद्दल माहित नसणार असं होणारच नाही. शिवाजी महाराजांना मौर्य घराण्याबद्दल माहित होतं, कोकणच्या भूमीबद्दल माहिती होतं, कोकणामध्ये असलेली सगळी दुर्गमता, घनदाट जाडी याची माहिती होती. कारण कोकणचं वर्णनच करताना असं म्हणतायत, करुणी नित्पात जुलुमांचा परशुरामाने स्थापली अपरांत भूमी, दर्या खोऱ्या करवंदी जाळी, आपत काळी आश्रयो झाली कोकण भूमी. हिंदुस्थानाच्या इतिहासाचा विचार करा. जेव्हा जेव्हा म्हणून दक्षिण हिंदुस्थानातल्या राज्यकर्त्यांवर संकट आलंय, त्यांनी संरक्षणासाठी धाव घेतली आहे ती कोकणामध्ये. त्यामुळे ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या मनात राज्य विस्ताराचा प्रश्न आलाय, साम्राज्य स्थापनेचा विचार आलाय, मराठी साम्राज्याच्या अनुषंगाने विचार करणं सुरू झालंय, तेव्हा त्यांनी आजूबाजूला असलेल्या राजघराण्यांचा, ते राज्य करत असलेल्या भौगोलिकतेचा अभ्यास केलेलाच आहे. आणि मौर्यांची परंपरा, मौर्य राजघराणं याच्याबद्दल शिवाजी महाराजांना माहिती आहे. त्यामुळे ज्या वेळेला हे दत्तक विधान झालं आणि त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली, तेव्हा त्यांनी त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं. त्या अनुषंगाने शिवथरचे यशवंतराव किंवा काही कागदपत्रांमध्ये त्यांचा उल्लेख येसाजीराव असा आपल्याला मिळतो आहे. आणि ते आपल्याला मोऱ्यांमध्ये चंद्रराव पदावर आलेले दिसतात. आता हे सगळे बदल आणि शिवाजी महाराजांचा त्याच्यामध्ये आलेला समावेश ह्याची कुणकुण पोचली आदिलशाही दरबारामध्ये. आदिलशहाचे अधिकारी या भागात कार्यरत आहेत. वाईच्या परिसरामध्ये आदिलशहाचा पूर्वीचा अधिकारी कार्यरत होता. त्याचं नाव आहे रंडुल्ला खान. खरं तर त्याच्या मुलाला रुस्तुमे जमानला वाईचा परगणा आणि त्याची जहागिरी मिळायला हवी होती. आणि हा रुस्तुमे जमान शहाजी राजे यांच्याशी सख्य राखून होता. पण आदिलशहाने त्याला ती परगणा तो न देता, त्याला ती जहागीर न देता अफजल खानाला दिली. आणि अफजल खानाने यालाही कमी लेखू नका, शत्रूला कमी लेखणं ही सगळ्यात मोठी चूक असते. शिवाजी महाराजांचं आणि अफजल खानाचं युद्ध गाजलं. जगातल्या 10 पहिल्या युद्धांमध्ये त्याचा समावेश आहे. आणि त्या युद्धनीतीचा अभ्यास सैनिक दळ करतात. याचं कारणच तसं आहे की अफजल खान शत्रू म्हणून खूपच मोठा आहे. अफजल खानाचा दरारा श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला होता. त्याला घाबरायचे लोक. आणि असा हा अफजल खान वाई परगण्यात आला. या काळात कागदपत्र अशी सांगता आहेत की आदिलशहा म्हणतो आहे की मौर्यांच्या जावळीमध्ये सत्ता बदल झाले आणि गैरलोकी त्याचा फायदा घेतला गेला. म्हणजे ते सत्ता बदल करताना आदिलशहाची अपेक्षा अशी होती की आमच्या अनुषंगाने ते करायला पाहिजे होते,
पण ते न करता परस्पर चंद्रराव पुढचे नेमले गेले. हे कसे काय? आता तुम्हाला वाटतंय की जर तत्कालीन मोरे आदिलशहाकडे गेले असते तर त्यांनी तुम्हाला राज्य दिलं असतं? नाही. ज्या अर्थी ते अफजल खानाची नेमणूक तिथे करतायत तिथे तुम्हाला आदिलशाही डावपेच लक्षात आले पाहिजे. आणि या अफजल खानाने 1648-49च्या काळात जावळीच्या बाबतीत जी मोहीम सुरू केली त्या अनुषंगाने 8 पत्र उपलब्ध आहेत. त्या 8 पत्रांपैकी एक पत्र शिवाजी महाराज आणि कान्होजी जेद्यांचे आहे. 4 पत्र जी आहेत ती अफजल खानाने कान्होजी जेद्यांना पाठवली आहेत आणि त्याचं उत्तर कान्होजी जेद्यांकडून अफजल खानाला आलेलं आहे. अशी 3 पत्रे. आता ह्या पत्रांमध्ये तो काय म्हणतोय बघा. कान्होजी जेद्यांना अफजल खान सांगतोय की तुम्ही कोकणात उतरा, जावळीचं राज्य घ्या. कान्होजी जेदे त्याला तयार नाहीत. पुढच्या पत्रात परत त्याने ते सांगितलंय. कान्होजी जेद्यांनी त्यालाही काही बोलणं दिलं नाहीये, सांगितलेलं नाहीये. आता वेळ काढेपणा करायचंय. ही बातमी कळली आहे शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेद्यांना पत्र लिहिलंय. त्यात काय ते म्हणतायत. शिवाजी महाराजांची भूमिका मोऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. ते त्या पत्रामध्ये म्हणता आहेत की अफजल खानाने तुम्हास आदेश दिलेला आहे, तुम्हाला मोहिमेवर जाणं प्राप्त आहे, पण तुम्ही कोणावर मोहीम करणार आहात त्याचा विचार करा. कोणाचं राज्य ताब्यात घ्यायचंय त्याचा विचार करा. आणि तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि अफजल खानाकडे जायचंय तर तुम्ही स्वतः जाऊ नका, तुमच्या पुत्रांना पाठवा आणि ती मोहीम रद्द कशी होईल ते पहा. शिवाजी महाराजांची ही भूमिका आहे तोपर्यंत ही मोऱ्यांच्या बाबतीत. कुठलं वितुष्ट तुम्ही विचारात घेता माहित नाही, किंवा समाज घेतो ते माहित नाही, किंवा मोऱ्यांना त्याचं उत्तर का देता येतं माहित नाही. त्याचं उत्तर एवढंच आहे की इतिहासाच्या अभ्यासाचा अभाव. शिवाजी महाराज कान्होजी जेद्यांना त्या मोहिमेपासून परावृत्त करतायत, त्यांना सुज्ञ म्हणून त्यांना निर्णय घ्यायला लावतायत आणि अफजल खानाला खेळवत ठेवायला सांगतायत. पुढचं पत्र कान्होजी राजे पाठवतायत की मला 200 लोकांची मनसबदारी हवी आहे, मला ही जहागीर हवी आहे, आणि ह्या पद्धतीने वेळ काढतायत. अफजल खान सुद्धा बघा किती त्याला ते मौर्यांचं राज्य हवंय. तो कान्होजी बाबांना सांगतोय की हे तुम्हाला दिलं, आणि तो आपल्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवतोय की जावळीचं जे राज्य आहे तिकडचा जो प्रदेश आहे तो कान्होजी जेद्यांकडे आहे. आता कान्होजी जेदे स्वतः येऊन तो प्रदेश ताब्यात घेतील आणि तुम्ही त्यांना जे काही मदत करायची आहे ती करा. म्हणजे परस्पर जेदे आणि मोऱ्यांमध्ये भांडणं लावून एकमेकांचा प्रदेश घ्यायला लावून अफजल खान नामा निराळा. आणि ही पावलं शिवाजी महाराजांनी ओळखली. दुर्दैवाने पुढच्या आलेल्या चंद्ररावांना हे कळलं नाही. त्यांनी राज्य केलं. त्या काळात शिवाजी महाराजांचं असं होतं की आपण सांगतोय त्या अनुषंगाने ते करावं, कारण शिवाजी महाराजांच्या पाठिंब्यावरती हे चंद्रराव होते. आणि हे जे आदिलशाही डावपेच काय चालू होते याची शिवाजी महाराजांना चांगली कल्पना होती, कारण शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीत आहेत. आतल्या सगळ्या बातम्या त्यांना कळतायत. पण ते कदाचित तत्कालीन राज्यकर्त्या पदावर असलेल्या चंद्रराव पदावर असलेल्या मोऱ्यांच्या लक्षात आले नाही. आणि इथेच थोडीशी गडबड झाली. 3 वर्ष त्यांनी कारभार केला. नंतर ते शिवाजी महाराजांनाही जुमेनासे झाले. आणि त्यानंतर मग शिवाजी महाराजांना कोकणात उतरणं भाग पडलं. 1652-53 पर्यंत ह्या सगळ्या घटना चालू आहेत. आणि पुढच्या 3 वर्षाचा सगळा कारभार बघितल्यानंतर मग शिवाजी महाराजांनी कोकणात उतरण्याचं काम केलं. कोकणात ते पहिल्यांदा आलेले आहेत.
आता शिवाजी महाराजांना मौर्य राज्यकर्त्यांशी साम्राज्याशी एवढं काय आहे, तर शिवाजी महाराज सोनं ओळखणारे आहेत, हिऱ्याची पारख असलेले आहेत. तुमच्या परिसरातच तुम्ही जेव्हा शब्दप्रयोग करता ना, याल जावळी जाल गोवळी, तो गोवळी हा शब्द आहे तो माणगाव परिसरातल्या एका गावाचा आहे. त्याचं नाव आहे गोवेले. त्या गोवेलेमध्ये सावंत नावाचं घराणं आहे. काय सावंत आणि माल सावंत नावाचे ते राजे आहेत. प्रारंभीच्या काळात जंजिऱ्याच्या सिद्धीकडे, नंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात आले. आणि त्यांच्या अनुषंगाने एक उल्लेख असा आहे की श्री क्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शन करून परत येत असतानाच्या वाटेवर गोवेले होतं आणि त्या सावंतांघरी शिवाजी महाराजांनी मुक्काम केला. त्यावेळेला सावंतांनी आपल्याकडे असलेलं एक महत्वाचं शस्त्र, एक तलवार त्यांना दाखवली आणि शिवाजी महाराजांच्या नजरेने त्या शस्त्राचं पाणी ओळखलं आणि त्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मोरोपंत पिंगळे त्यांना म्हणतायत की दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा बाळगणं योग्य नव्हे. शिवाजी महाराजांना ही तलवार मनात भरली आहे हे इथे सावंतांच्या लक्षात आलंय आणि सावंतांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला भेट देतोय. पण शिवाजी महाराजांनी ती तलवार 300 होन देऊन विकत घेतली. त्या तलवारीला आपण श्री भवानी तलवार म्हणून ओळखतो. हे सावंत घराणं ज्यांनी भवानी तलवार दिली आहे. बखरीत उल्लेख काय आहे? श्री क्षेत्र हरिहरेश्वराचे दर्शन करून परत येत असताना. आता असं असताना गोव्याच्या सावंतांनी दिली. गोव्याला सावंत घराणंच नाहीये. सावंतवाडीला सावंत आहेत जे आयुष्यभर शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत, कधीच स्वराज्य कार्यात सामील झाले नाही. ते कशाला तलवार देतील? आणि हरिहरेश्वराच्या वाटेवर गोवे आलं कुठे? इथे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही ज्या भूभागात आहात त्या भूभागातून ही तलवार आलेली आहे. आणि ह्या शस्त्राचं पाणी ओळखणारे शिवाजी महाराज माणसांना ओळखण्यात कशी चूक करतील? जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे आता आपल्याला मोर्यांकडे जायचंय, कारण मोर्यांचा इतिहास, क्षात्रतेजाची परंपरा राखणारा 2000 वर्षाचा इतिहास, दक्षिण हिंदुस्थानात उत्तर कोकणामध्ये मोर्यांनी सत्ता कशी स्थापन केली, किनारपट्टीवर राज्य कसं स्थापन केलं, नाविक दल कसं स्थापन केलं, संघराज्य पद्धत कशी स्थापन केली, माझ्यासारख्या एका इतिहास विद्यार्थिनीला हे कळू शकतं, तर शिवाजी महाराजांना हे कळलं नसेल असं आहे का? आणि त्यांना हे कळलं म्हणूनच तुम्हाला अभिमान वाटेल की मौर्य साम्राज्याची अभिलाषा शिवाजी महाराजांना निर्माण झाली. एवढं तुमच्या पूर्वजांचं कर्तृत्व आहे. म्हणजे तुम्ही जे काही केलं होतं 2000 वर्षात, तुमचं जे काही अस्तित्व होतं, तुमच्या घराण्याची जी परंपरा होती, त्याचा मोह शिवाजी महाराजांसारख्या राज्यकर्त्याला सुद्धा आवरला नाहीये. हे तुमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण, महाराज तुमच्याकडे काय आलेत? पुरस्कार आपण पाहिले. मगासपासून मी अनेक मोऱ्यांना भेटते. दर 5 मोऱ्यांमागे 1 जण पोलीस दलात, सैन्य दलात आहे असं मला वाटायला लागलंय. आणि ते सत्य आहे. सत्य आहे. आणि हे पोलीस दलातलं शौर्य, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, शौर्य पुरस्कार विजेते, हे जे काही बळ आहे, हे जे काही तुमच्या हातामध्ये आलेलं मनगडातलं जे जोर आहे, जे काही तुमचं शौर्य आहे, त्याची मुळं कुठे? तर ती मुळं आहेत तुमच्या मौर्य साम्राज्यात, संघराज्य पद्धतीत, त्या चंद्ररावाकडे असलेल्या 10,000च्या खड्या फौजेत. ती 10,000ची जी खडी फौज होती ना, त्यांचेच वंशज आज महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात, महाराष्ट्राच्या सैन्य दलात अभिमानाच्या पदावर आहेत. आणि फक्त पुरुषच नाही, तर आता मुली सुद्धा सैन्यात पोहोचलेत आणि त्या वीरांगना बनतायत. अजून किती अभिमानाचा हवं तुम्हाला?
आणि अशा या राज्याची, अशा या फौजेची शिवाजी महाराजांना अभिलाषा वाटणं काय चुकलंय? म्हणून त्यांनी मोऱ्यांशी संगनमत केलं, प्रारंभी प्रयत्न केले, आपल्या तर्फे मध्यस्थी करून चंद्रराव नेमायचं काम केलं, पण नाही साध्य झालं. साम दाम दंडभेद, युद्धाचे हे सगळे नियम आणि युद्धात सगळं शम्य. आणि जेव्हा हे घडलं नाही तेव्हा मग शिवाजी महाराजांनी मोऱ्यांच्या बाबतीत पुढचं पाऊल उचललं आणि जावळीवरती हल्ला केला. आणि त्या ह्याच्यामध्ये रघुनाथ सबनीसांकडनं हनुमंतराव मोरे यांना मारलं गेलं. त्यानंतर महाराज जावळीमध्ये आले. जावळीमध्ये महाराज आले तो दिवस आहे मकर संक्रांतीचा 15 जानेवारी 1656चा. आणि ह्या दिवशी महाराजांनी मोऱ्यांना समजवायचं काम केलेलं, पण ते ऐकले नाहीत. पण त्यातलं सर्वप्रथम आलेलं घराणं जे विशाळगडचं शंकरराय मोरे घराणं, यांनी मात्र वेगळा विचार केला. त्यांना शिवाजी महाराजांची दूरदृष्टी लक्षात आली आणि त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी मांडलेला प्रस्ताव स्वीकारला आणि मोरे घराण्यातल्या, विशाळगडच्या शंकरराय मोरे घराण्यातल्या जयश्री बाई यांच्याशी शिवाजी महाराजांचा विवाह झाला. शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या. पहिल्या आहेत सगुणाबाई शिर्के, दुसऱ्या आहेत सईबाई निंबाळकर, तिसऱ्या आहेत पुतळाबाई साहेब मोहिते, चौथ्या आहेत जयश्रीबाई म्हणजेच लक्ष्मीबाई, 5व्या आहेत गुणवंताबाई इंगळे, 6व्या आहेत काशीबाई जाधव, 7व्या आहेत सकवारबाई गायकवाड आणि 8व्या आहेत सोयराबाई मोहिते. या 8 विवाहांचाही संपूर्ण इतिहास माझ्याकडे आहे. पण त्याच्यात मला आश्चर्य वाटतंय की एकमेव विवाह शिवाजी महाराजांनी स्वतः पुढाकार करून घेतलाय आणि तो आहे त्यांचा हा 4था विवाह जयश्रीबाईंबरोबरचा. आणि हा विवाह झाल्यानंतर त्या खेळण्याच्या मोरे घराण्याला त्यांनी उपाधी दिली आहे विचारवंत. आणि पुढे विचारे हे उपनाम आलेलं दिसतं. आणि ह्या 4थ्या पत्नी इतिहासाच्या कागदपत्रात लक्ष्मीबाई साहेब विचारे या नावाने पुढे आल्या. दुर्दैवाने मूलबाळ नसल्यामुळे पुढे त्यांच्या बाबतीत इतिहास मौन बाळगून असलेला दिसतो. पण हा विवाह झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी तुमच्यावर किती विश्वास टाकलाय तो दिसतोय. अफजल खानाचं पारिपत्य महाराजांनी केलं आणि त्यानंतर जी मोहीम काढली त्यात पन्हाळगडापर्यंत ते पोहोचले. पन्हाळगडावर गेल्यावर सिद्धी जोहरचा पन्हाळ्याला वेढा पडला आणि महाराजांनी पन्हाळगडावरून गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी निघून विशाळगडाकडे जायचं काम केलं. वाटेत घोडखिंडीची पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल जवाबांमुळे झाली आणि विशाळगडावरतीच महाराज पोहोचले. आता संपूर्ण भागामध्ये फक्त विशाळगडाकडे महाराज का येत आहेत? कारण मोऱ्यांवरचा विश्वास. हे राव मराठा घराणं आहे, क्षत्रिय धर्माला जागणार आहे. आपल्या पाठीवर येणाऱ्या सिद्धी जोहरला ते फितूर होणार नाही याची त्यांना खात्री आहे आणि ती महाराजांची सासूरवाडी आहे आणि म्हणून ते विशाळगडावर जात आहेत. हा विश्वास महाराजांनी तुमच्यावर ठेवलेला होता आणि त्या विश्वासाला तुम्ही पुढच्या काळात पुन्हा पात्र ठरला. हा एक मधला कालखंड सोडला. जे काही घडलंय त्याच्यामध्ये नाही तुमची चूक आहे नाही महाराजांची परिस्थिती. चंद्ररावाच्या अनुषंगाने जे बदल झाले, जी निवड झाली, महाराजांना जावळी मोहीम आखावी लागली. महाराज 2.5 महिने जावळीमध्ये आहेत. 15 जानेवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा विवाह झाला. जावळी घेतली. पंडित सकळकळे यांचं शिवकाव्य यामध्ये याचं सगळं वर्णन आलेलं आहे. आणि तिथून 6 एप्रिलला महाराज रायरीकडे आले. कारण चंद्रराव आपल्या पुत्रांसह कृष्णाजीराव आणि बाजीरावांसह रायगडावरती आहे. रायरीच्या बाबतीमध्ये महाराजांनी आता त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यावेळेला
शिळीमकरांच्या मदतीने चंद्ररावाला खाली उतरवलं. त्यांच्या मध्यस्थीमुळे लगेच कुठेही त्यांचा वध न करता त्यांना आपल्याबरोबर घेतलंय. महाराजांनी चंद्ररावांना मारलंय, पण कधी? पुढच्या 4-5 महिन्यांनंतर, ज्या वेळेला त्यांच्याकडनं अगळीक झालेली आहे तेव्हा. आता काहींचं म्हणणं आहे की घोरपडेंना ते पत्र पाठवलंच नव्हतं, काहींचं म्हणणं हेच एवढूसं कारण होतं का किंवा काय. मी याबाबत बोलणार नाहीये, कारण तुमच्याच पूर्वजांनी पुन्हा त्याची उत्तरं दिली आहेत. समजा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोर्याला आणि त्याच्या मुलांना इतक्या निर्घुणतेने मारलं असतं, त्यांची काही चूक नसताना मारलं असतं, तर मग पुढच्या काळात कोणते मोरे स्वराज्य कार्यात दाखल झाले असते? तुम्ही थोडासा विचार करणं गरजेचं आहे. थोडा आपल्याच इतिहासाचा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की एका बाजूला तुमची पुढची पिढी म्हणजे त्या चंद्ररावांनंतरच्या पिढ्या आणि इतर मोरे स्वराज्य कार्यात येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही घटना आहे. जर महाराज चुकीचे असते तर कोणताही मोरे, कारण तुम्ही राव मराठी आहात, जर तुमच्या क्षत्रियत्वाचा अपमान झाला असता तर तुम्ही कधीच शिवाजी महाराजांच्या पदरी आला नसतात, तुम्ही इतर राज्यकर्त्यांकडे गेला असतात. हे सगळं जे काही चित्र आहे त्याचा सारासार विचार करा. शिवाजी महाराजांची युद्धनीती मूळची गनिमी कावा, जी तुमच्याकडनंच त्यांनी पुढे घेतली आहे. महाराजांना आपल्या सैन्याची आणि सैनिकांच्या आयुष्याची कदर आहे. शिवाजी महाराजांनी कमीत कमी आपली हानी होण्याचं पाहिलंय. ज्या मौर्य साम्राज्याचा एवढा दैदिप्यमान इतिहास आहे त्या मौर्य साम्राज्याची कत्तल महाराजांनी विचारात नाही घेतली. पण जावळीच्या मोऱ्यांना, चंद्ररावांना, त्यांच्या मुलांना मारताना त्यांनी बाकी सैनिकांची कत्तल केल्याचं कुठे ऐकली बात आहे का? नाही. आणि म्हणून तिथे तुमच्या सैन्याची हानीच झालेली दिसत नाही, कारण महाराजांनी त्याच्याऐवजी कौल घेण्यास सांगितले, ते युद्ध थांबवण्याचे प्रयत्न केले. आणि महाराजांचा हा विचार, त्यांची भूमिका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या मोऱ्यांच्या सेनापतीला मुरार बाजी देशपांडे यांना समजली, म्हणून ते महाराजांकडे आले. तीच भूमिका तानाजी मालुसरे आणि त्यांच्या बंधूंना समजली, म्हणून ते महाराजांकडे आले. हे लक्षात घ्या. याच युद्धानंतर तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांच्या पदरी आले. याच युद्धानंतर मुरारबाजी शिवाजी महाराजांच्या पदरी आले. आणि महाराजांनी त्या चंद्ररावाला मारलंय, त्याच्या एका मुलाला मारलंय, पण दुसरा मुलगा म्हणजे त्या मुलांना मारण्याचं कारण कृष्णाजी आणि बाजी पळून जात होते. महाराजांच्या मनात विचार आला की मी ह्यांना जर कैदेत ठेवलंय, मी ह्यांना काही केलं नव्हतं, हे पळून का जात आहेत? आणि त्यावेळेला त्यांना मग मारण्याचा निर्णय घेतलाय. तो मारल्यानंतर त्यांचा जो दुसरा पुत्र आहे त्याला शिवाजी महाराजांनी मारलं नाहीये, तो पळून गेलाय. आणि पुढे तो बाजीराव मोरे आपल्याला 1665च्या काळात परत दिसतो. मिर्झा राजा जयसिंहाचं एक पत्र असं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला त्या बाजीराव मोऱ्यांचा उल्लेख आहे आणि त्यांनी म्हटलंय की मोऱ्यांचा बाजीराव मोरे आहे, त्याला मी आपल्याकडे बोलावून घेतो आहे, माझे प्रयत्न चालू आहे. म्हणजे ही जी सगळी पार्श्वभूमी आहे ती तुम्ही लक्षात घ्या. आता हा सगळा इतिहास आपल्याला इथे पाहायला मिळतोय, या सगळ्या घटना आहेत. आणि या घटनेनंतर शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली. जावळीमध्ये त्यांनी कत्तली केल्या नाहीत. जावळीमध्ये असलेल्या मोऱ्यांच्या अस्तित्वाला त्यांनी कुठेही धोका दिला नाही. त्यांना सामावून घेण्याचं काम केलं आणि स्वराज्य कार्यात मोरे पुढचे सुद्धा उदार मनाने सामील झाले. आणि त्यातूनच आपल्याला मोऱ्यांच्या पुढे एक एक आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. स्वराज्य कार्यात त्यांचा ठसा उमटलेला दिसून येतो. ज्याप्रमाणे खेळण्याच्या मोऱ्यांनी निष्ठावन म्हणून महाराजांना पावनखिंडीच्या लढाईनंतर आश्रय दिलेला आहे. पुरंदर तहाच्या वेळचा एक उल्लेख असा आहे की पुरंदरवरती मुरारबाजी किल्लेदार असताना त्या ठिकाणी तोफखान्याचे प्रमुख हे
अंबाजी मोरे होते आणि त्यांना 3000ची मनसब होती. अजून एक उल्लेख जो तुम्हाला माहिती आहे जास्त करून, मानसिंह मोरे. मी मानसिंग बोलत नाही, कारण सिंग या शब्दाला काहीच अर्थ नाहीये. ब्रिटिश काळामध्ये सिंह या क्षत्रियोचित शब्दाचं इंग्लिश रूपांतर सिंग आहे, त्यामुळे आपणही पुढे ते वापरू नका. सिंह ह्या शब्दाला अर्थ आहे कारण त्याच्यामध्ये माणसामध्ये नरामध्ये असलेला सिंह त्याच्यातलं क्षत्रियत्व दर्शवतं आणि म्हणून त्यांचा उल्लेख मानसिंह मोरे असाच करा. मानसिंह मोऱ्यांचा पराक्रम तुमच्या पुढे कागदपत्रातून आलेला आहे. कांदटकर मोरे घराण्याने दाखवलेली निष्ठा, त्यांनी गाजवलेला पराक्रम, त्यांनी दिलेलं योगदान आपल्याला माहिती आहे. प्रतापराव मोरे, मुकुंदराव मोरे, त्यानंतर मोरे घराण्यातलेच पुढे जे धुळप घराणं उदयाला आलं त्या हरबाराव धुळप आणि त्यांचे सुपुत्र आनंदराव धुळप यांनी पेशवाईत आंग्र्यांच्या अनुषंगाने गाजवलेला पराक्रम माहिती आहे. आता ही सगळी मंडळी स्वराज्य कार्यात नुसती दाखल होत नाहीये, ती काल परवापर्यंत तिथेच आहेत, पेशवाई पर्यंत कार्यरत आहेत. मग हे सगळं करायचं काम त्यांनी कसं केलेलं आहे, तर तुम्हाला जी निष्ठा मिळाली होती, तुमच्यामध्ये जो क्षत्रिय धर्म होता तो, आणि त्या काळातल्या चंद्ररावाची जी आगळीक झाली हे तुमच्या लक्षात आल्यानंतर पुढच्या मोऱ्यांनी मात्र पुन्हा आपला मार्ग सुधारला. जो प्रवाह थोडा बाजूला गेला होता तो वळून पुन्हा मार्गी लावला आणि शिवाजी महाराजांच्या कार्यात सामील होण्याचं काम केलं. हे आपल्याला अभिमानास्पद आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुमच्याकडे बोट उचललं जातं तेव्हा त्यांना प्रश्न विचारायचा, किती मोऱ्यांनी फितुरी केली, किती मोऱ्यांनी विरोध केला. समोरच्याला काही माहित नसतं, कारण समोरच्याने वाचलेलं काय असतं, कादंबरी. समोरच्याने पाहिलेली काय असते, टीव्ही सिरियल. समोरच्याने बघितलेला काय असतो, सिनेमा. आणि त्यातल्या अर्धवट ज्ञानावरती तो बोलत असतो. आणि अर्धवट ज्ञानापेक्षा अज्ञानी असणं बरं, कारण अफवा तरी पसरल्या जात नाही. या अफवांचे बळी गेले अनेक दशक तुम्ही ठरलात. आणि म्हणूनच राव मराठा संमेलन, पहिलं संमेलन घडायला 2024 हे वर्ष उजाडावं लागलं. जर तुम्ही संघराज्य पद्धत आणि पहिल्या चंद्ररावाचा विचार केला असतात तर हे संमेलन 200 वर्ष अगोदर घडलं असतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपापसामधल्या या गोष्टी आता इतिहासात आहेत. हे लक्षात घ्या. पुन्हा समाजाने एकत्र यायचं काम करा. पुढे जायचा मार्ग विचारात घ्या आणि पुढे जाऊन आपलं जे काही दैदिप्यमान यशाचा जो मार्ग आहे तो आक्रमायचा प्रयत्न करा. इतिहासात तुमच्यासारखं घराण्याला मिळालेलं वैभव, तुमच्यासारखं मिळालेला पाठिंबा, तुमच्यासारखं मिळालेलं शास्त्रतेज क्वचित कुठल्या घराण्याला मिळालंय. आणि जरी मिळालं असेल तरी त्याला 2000 वर्षाची परंपरा नसेल. 2000 वर्षांनी शास्त्रतेजाच्या मौर्यांचे वारस म्हणून तुम्ही या ठिकाणी उभे आहात, आलेला आहात. 70-80 गावातून तुम्ही संघटित झालेले आहात. हे प्रथम संमेलन आहे. त्यामुळे एवढी संख्या, ही संख्या अजून वाढण्याची आवश्यकता निर्माण झाली पाहिजे. तसं कार्य आपण करायला हवंय. आणि आपल्या समाजाला, विशेषतः तरुण तरुणींना हा इतिहास कळण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिवाजी महाराजांनी तुमच्या बाबतीत काय केलं त्याचं सडेतोड उत्तर आता तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज आणि मोऱ्यांमधला झालेले हा काही गडबड गोंधळ किंवा गैरसमजुतीचा भाग बाजूला ठेवा. त्या चंद्रराव मोऱ्यांना आठवा ज्यांनी 7 शिवपुऱ्या स्थापन केल्या, ज्यांनी महाबळेश्वर क्षेत्री पंचगंगा स्थान निर्माण केलं. त्या चंद्रराव मोऱ्यांना आठवा ज्यांनी आपल्या उत्पन्नाचे एक एक हिस्से धर्मदाय, देवालय, त्यानंतर आपल्या सैनिकांसाठी सुद्धा राखून ठेवले. अशा चंद्ररावांचे तुम्ही वारसदार आहात. आज त्या चंद्ररावांचं कसं स्वरूप होतं मला माहित नाही, पण मी माझ्या नजरेने बघते तर ज्याप्रमाणे मी शिवाजी महाराजांचा विचार करते की हे शौर्याचे,
हे मूर्तिमंत पराक्रमाचे प्रतीक आहेत, तर मला चंद्रराव मोरे सुद्धा त्याच पद्धतीने दिसतात आणि माझ्यासाठी त्यांचं कार्य आणि म्हणूनच जाता जाता मला चंद्रराव मोरे ज्यांनी या संघराज्याची स्थापना केली, ज्यांनी तुमच्या या आधुनिक जावळीच्या अनुषंगाने स्थापना केली, त्यांच्यासाठी म्हणावंसं वाटतंय, चंद्रगुप्ताचे वारस तुम्ही, चंद्रगुप्ताचे वारस तुम्ही शास्त्र धर्माचे प्रतीक जपले, चंद्रगुप्ताचे वारस तुम्ही शास्त्र धर्माचे प्रतीक जपले, राखुनी आपला न्याय धर्म, राखुनी आपला न्याय धर्म अपरांत भूमीवर शासन केले, नीती धर्माचे पालन केले, नीती धर्माचे पालन केले, जाण ठेवून आत्मकर्तव्याचे, नीती धर्माचे पालन केले, जाण ठेवून आत्मकर्तव्याचे, शिवपुऱ्या उभारून संघ राज्य स्थापून नाव राखले राव मराठ्यांचे, राव मराठ्यांचे. टाळ्यांचा गजर माझ्यासाठी उपयोगाचाच नाही, कारण मला त्याचं कौतुक नाही, पण पुढच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनात मोऱ्यांकडनं ज्यावेळेला भरीव कामगिरी काहीतरी होईल, काहीतरी नव्याने निर्माण होईल, त्यावेळेला त्याचा रिपोर्ट, त्याचे गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतील, तेव्हा माझं जे काही ज्ञान मी तुमच्या समोर मांडलंय ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलंय याची मला जाणीव होईल, तेव्हा हा टाळ्यांचा आवाज मला खऱ्या अर्थाने. मी इतिहासाची विद्यार्थिनी आहे, माझं ज्ञान अल्पस्वल्प आहे, माझ्या सुदैवाने माझं भाग्य की मला श्रीयुत आप्पा परब यांसारखे वडील लाभले, त्यांनी पहिल्यांदा मोऱ्यांबद्दलची भूमिका उघडपणाने मांडली आणि मोऱ्यांबद्दलचं आत्तापर्यंतचा ग्रह दूर करण्याचं काम केलं, आणि त्यांची शिष्य असल्यामुळे मी सुद्धा मग पुढे मोऱ्यांच्या अनुषंगाने सकारात्मक विचारसरणीकडे आले आणि अभ्यास करता करता मला मोऱ्यांचा हा सगळा इतिहासाचा भाग लक्षात आला. पण माझ्या मर्यादा, अभ्यासाच्या मर्यादा आहेत, मी शेवटपर्यंत विद्यार्थिनी आहे, पण तरी सावरकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर, गुणसुमने मी वेची अली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी वेन तिचा हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. मी मोऱ्यांचा अभ्यास केलाय, मी जर मोऱ्यांच्या घराण्याबद्दल घेतलं आहे माहिती करून, आणि ते जर मी त्या मोरे घराण्यापर्यंत पोचवत नसेल तर माझ्या विद्येचा भार व्यर्थ आहे, कारण जोपर्यंत ज्ञान प्रवाही असतं तोपर्यंत ते स्वच्छ राहतं, आणि जर देण्याचं थांबवलं तर त्याचं डबकं होतं, हे मला माहिती आहे. आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये जर कुठे काही कमी जास्त शब्द झाले असतील, भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागते. अजूनही तुमच्या काही गोष्टींचा अभ्यास माझा चालू आहे, विशेषतः लग्नामधल्या त्या 360 दिव्यांचा विचार, कारण तुमच्यासारखेच मालुसुरे घराणे सुद्धा लग्नामध्ये तो विधी करतात, त्यामुळे मला त्यातलं अजून काही गुढ थोडंसं आहे. माझ्या रीतीने असं असेल की जावळीमध्ये मोऱ्यांचं युद्ध झालं त्यावेळेला ज्यांनी हौतात्म्य स्वीकारलं त्यांची ती संख्या असावी, आणि जर तसं असेल आणि तुम्ही लग्नात तो विधी परंपरेने करत येत असाल तर मला खरंच तुमचा अभिमान वाटतो, कारण पूर्वजांची आठवण स्मरण करणारं आणि लग्नासारख्या विधीमध्ये विधी करणारे तुम्ही आहात, म्हणजे यातून तुमची नाळ किती जुळलेली आहे, घट्टपणे आहे ते लक्षात येतं. तर कमी अधिक शब्दांबद्दल क्षमस्व. जावळीकर, राव मराठे, मोरे समाजाने आज माझ्यासारख्या विद्यार्थिनीला इथे आमंत्रित केलं. सन्माननीय व्यासपीठावर एवढे मोठे लोक असून सुद्धा उपस्थित, या सभागृहात सुद्धा मान्यवर लोक असून सुद्धा मला माझे विचार मांडायची संधी दिली, आणि बोलल्याप्रमाणे कोणीही मोबाईलचा वापर केला नाही. 1 तास, आय डोंट नो किती, पण तेवढा तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी खरोखर तुमची ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. जय चंद्रराव.